सुरुवात. बॉलिंग मार्कवर हनुमान आहे तर स्ट्रायकिंग एंड वरती प्रशांत, त्याच्या समवेत तानाजी. पंचांचा ग्रीन सिग्नल. डावाला होते सुरुवात. राईट आर्म राऊंड विकेटनं कॉम्बॉक्स एंड कडून बॉलर तयार. पहिला बॉल आखूट टप्प्याचा बॅकफुटला गेले. जागा बनवली आणि जागा दाखवून दिली. बॉलला पाठवलं कव पॉइंटच्या दिशेने सीमा पार. सुरुवात 4 बहुत चौकार. बहुत बढ़िया स्ट्रोक यहाँ पर कवर पॉइंट के बीचों बीच स्ट्रोक खेला बल्लेबाज प्रशांत ने आगाज किया. तानाजी देखिए यहाँ पर थोड़ा चेंजेस होगा हमारे ऑनलाइन को यस चेंज करेंगे. देखिए तानाजी और प्रशांत यहाँ पर देखिए ओपनर पेयर मैदान के अंदर और तानाजी ने ये तानाशाही दिखाने वाला स्ट्रोक. एक तानाजी मालुसरे होऊन गेला शिवबांच्या साठी शेवटच्या चरणापर्यंत जो लढला. तो देखते आज इस मुकाबले में तानाजी अपने गांव के लिए अपने टीम के लिए आखिरी मोमेंट तक लड़ पाएंगे क्या. पुढचा बॉल बॉल तयार. हनुमान. ओ चांगला फटका. ओहो कमालीचा स्ट्रोक. बॅकफुटला जाऊन पंच केला. बॉलला पाठवलं पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या दिशेनं. सीमा पार. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेणारा हा दुसरा चौकार. और जरूर जिक्र होगा यहाँ पर काटेगर की प्रतियोगिता में क्वालिफायर राउंड में एक तरफा बल्लेबाजी की थी डोंगर नावे टीम के लिए. आज भी वो मुकाबला याद है. क्वार्टर फाइनल का मुकाबला था जहाँ पर पूरा टीम की बात करेंगे. पूरी टीम यहाँ पर एक के पीछे एक चलती हो रही थी मैदान के बाहर. उस समय पर रुककर इस बल्लेबाज ने अच्छी इनिंग खेली थी. तो वैसी इनिंग देखिए क्वालिफायर राउंड मुझे लगता है तानाजी को बहुत पसंद है. हो नक्कीच, कारण जेवढा मोठा मंच आहे ना त्या ठिकाणी तो सरपंच म्हणून समोर येतो. पहिल्या 2 बॉल 8 धावा. मंच के सरपंच तो हमारे विजय घानेकर देखिए इस बार मिस टाइमिंग मिड ऑन. ओहो खुद फील्डर को विश्वास नहीं हो रहा है वहां पर कि कैच हो गया है पूरा. राजन थे वहां पर. कार्बन कमाल कैच. हो नक्कीच प्रेक्षक कमाल कॅच आपल्याला पाहायला मिळाला. प्रेक्षकांनी बरीचशी उत्स्फूर्तता दाखवली या कॅच मध्ये. बऱ्याच टाळ्यांचा प्रतिसाद आपल्याला मैदानाच्या बाहेर. आणि टाळ्यांचा प्रतिसाद हा प्रथमेश सर नेहमी पाहायला मिळतो ज्यावेळेस होम टीम खेळत असते. वेस्ट आई के लिए बैटिंग टीम का रिव्यू होगा या फिर ऑनफील्ड अंपायर का. अंपायर सर बैटिंग टीम का रिव्यू होगा. चलिए बैटिंग टीम का रिव्यू होगा. म्हणजे सॉफ्ट सिग्नल हा फेअर डिलिव्हरी हा. त्यामुळे आता वेस्ट साईड चेक केली जाईल. चला तिसरे पंच जोडले जातील. येस येत आहेत. आमच्या पंचांची आज बरीचशी धावपळ खेळाडूंच्या माध्यमातून केली जाते. कारण दूध का दूध पाणी का पाणी केला जातो. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. लीगल डिलिव्हरी आहे की फेअर डिलिव्हरी, कारण तानाजी प्रतिस्पर्धी संघाचा एक प्रमुख फलंदाज आहे. इट्स अ बैलेट डिलीवरी फेयर डिलीवरी. ये रिव्यू आपने क्यों लिया अब ये सवाल होगा क्योंकि बहुत नीचे थी ये गेंद और आगे भी थे बल्लेबाज. गुड डिसीजन क्योंकि गेंद स्टंप लाइन से अगर कंपेयर करो तो डीप हो रही थी. ये बहुत सी चीजें देखनी पड़ती है. अभी देखिए अंपायर्स की भूमिका सबको लगता है टोपी पहनकर व्हाइट टी शर्ट पहनकर गए तो सब कर सकते हैं, लेकिन भाई इन पर जितने सवाल उठते हैं वो किसी पर भी नहीं. यहाँ से कमेंट्री बॉक्स में 10 गलतियां सॉरी बोलकर माफ हो जाएंगी, लेकिन वहां पर एक गलती सोचिए क्या होगा. हो नक्कीच. सॉरी अंपायरने म्हणून कधीच चालत नाही, कारण तो एकदा घडला डिसिजन की घडला, फलंदाज मैदानाच्या बाहेर गेला. नहीं देखिए इंसान ने सॉरी कहा तो गलती माफ और डॉक्टर ने सॉरी कहा तो हो नक्कीच माणूस समाप्त. नक्कीच प्रत्येकाची भूमिका एक वेगळी असते. जसा आपण उल्लेख केलात माणसाने सॉरी बोलून भांडण संपतं, पण डॉक्टर सॉरी बोलला तर काय होतं, माणूस संपतो. माणूस संपतो. बघा जाऊयात मैदानाकडे. बॅक टू द क्रिकेट. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शिवा खुणे. आता तानाजीची भूमिका बजावू शकेल का हा शिवा. ये भी धाकड़ बल्लेबाज है. ये बड़े हिट लगाना जानते हैं और अक्सर हमने देखा है मुरबा टेनिस क्रिकेट में इस बल्लेबाज को धाकड़ बल्लेबाजी करते हुए चौकों के लिए अक्सर जाने जाते हैं. भले ही बड़े हिट ना लगाए छक्के ना लगाए पर इनमें वो क्षमता है कि ये चौके अच्छे से बटोरते हैं. हो नक्कीच. चौकारांना सुद्धा प्राधान्य देणं तितकंच आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहता विराट कोहली षटकारांपेक्षा चौकार मारतो, परंतु यावेळेस ज्या चौकाराचा आपण उल्लेख करत होतो तोच चौकार मारण्याचं काम फलंदाज शिवा कोणे करतोय. दुसऱ्याच बॉलवर धमाका चौकार. यही मैंने कहा ना कि चौकों के लिए जाने जाते हैं. अतुल बोईर वाडेकर मैंने जिक्र किया था जिस समय कोहली ए के खिलाफ उन्होंने बल्लेबाजी की केवल 13 गेंदों में 51 रन बनाए थे, तब 9 गेंदे और 9 चौके लगाने में कामयाब हुए थे अतुल बोईर. और इस मर्तबा इस सीजन में दूसरी बार उन्होंने कारनामा किया 6 गेंदे 6 चौके लगाने का. तो चलिए यहाँ पर बात करेंगे चौका आया, चौके के साथ कुछ स्कोर स्वप्निल हमें बताएंगे. शायद 12 यस 12
12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 चौकार या षटकामध्ये आतापर्यंत आलेत. एक विकेट सुद्धा आला, एक डॉट बॉल सुद्धा आला. तर हनुमान शेवटचा बॉल टाकतो हा. कमीत कमी धावांवर रोखावं लागेल त्याला. फुल टॉस होता. काय घडलंय, जणू काय आम्ही असं म्हणतो ना एखादा लॉलीपॉप मिस करून टाकला. और देखिए अक्सर घुसकर खेलते हैं, घुसकर खेलना यानी ऑफ स्टंप के बाहर निकल कर खेलते हैं, लेकिन इस बार रूम बनाकर कवर पर खेलने का प्रयास किया था. मैं तो कहूंगा गेंदबाज बाल बाल बचे, यहाँ पर बड़ा हिट आ सकता था. भाग्य का साथ मिला गेंदबाज को. पहले ओवर का खेल समाप्त, 1 विकेट के नुकसान पर 12 रन. हो, 12 रन्स 12 धावा धावफलकावरती आपला पाहायला मिळतात. एक गडी बाद एका गडीच्या मोबदल्यामध्ये. या षटकाच्या हायलाईटचा विचार केला तर पहिले 2 बॉलवर 2 चौकार फलंदाज तानाजीच्या माध्यमातून. तदनंतर हनुमानचं कमबॅक एक संघाला मस्ट निडेड ब्रेक थ्रू दिला. तदनंतर मात्र निर्धाव चेंडू, पुन्हा एक चौकार जरूर आला, परंतु शेवटचा बॉल सुद्धा डॉट बॉल. पहिलं षटक संपलं. ढंगाची धावसंख्या बॅटिंग करत असताना जय गावदेव डोंगर नावे 12 धावा धावफलकावरती. 12ला गडी बाद झाला. एक नौका गोलंदाज केतन बॉलिंग मार्कवर. केतन 3 विकेट चटकाते तो देखिए कुछ इनाम आया है उनके लिए. योगेश दादा धुमाल इनकी ओर से 1000 रुपए का नकद इनाम. अगली पेशकश कमेंट्री बॉक्स एंड से. फुल टॉस, अब नहीं छोड़ेंगे, ड्राइव किया है. आज ना छोड़ूंगा तुझे धन धरा धन. धन धन करती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. हो, चांगला स्ट्रोक आहे. ड्रायव्हिंग लेंथला लो फुल टॉस होता आणि तिथून मात्र रूम बनवली, जागा बनवली आणि गोलंदाजाला मात्र त्याची जागा दाखवून देण्याचं काम केलं. फलंदाज प्रशांत नावामध्ये जरूर शांत आहे, परंतु खेळामध्ये तितकाच आक्रमक. नाम से कुछ काम नहीं बनता है. मैदान के अंदर अच्छा खेल करो तो आपका काम बनता है, लेकिन गेंदबाज का काम तमाम करने में कामयाब रहे बल्लेबाज. चौका बटोरा वहां पर गैप में खेला. आज के दिन का ये आखिरी मुकाबला. आज बड़े सही समय पर मुकाबले पूरे हुए, क्योंकि ठीक 9:30 बजे पहली गेंद गिरी थी. लेकिन कल एक्स्ट्रा मुकाबला है, कल एक, तो इसीलिए याद रखिए कि 9 बजे मुकाबला स्टार्ट करना, यानी 8:45 बजे तक आपको आना होगा मैदान में. बघा, रघुनाथ साहेब धुमाळ यांच्याकडून कॅश प्राइज आलाय. फलंदाजानं 3 षटकार मारले तरी 500, गोलंदाजानं सलग 3 विकेट घेतले तरी 500. स्विच हिट, परंतु स्वीट हिट नाही झाला. तिथे मात्र शॉर्ट कव्हरला खेळाडू तैनात होता. शॉर्ट पॉईंटला एकच धाव तिथे मिळे. एका धावेनं संघ पुढे जाईल, तो म्हणजे 17 धावा धावफलकावरती. 17 रन फिलहाल स्कोरबोर्ड पर. 17 का खतरा मंडरा रहा है बल्लेबाज पर या फिर गेंदबाज पर. 17 जुलाई 1947 रिवर्स पर निकली हुई रामदास बोट और वो एक्सीडेंट जो हुआ था, जरूर उनको भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण करेंगे. लेकिन लीजिए 17 पर 1 रन, 17 से आगे टोटल 18 पर. हो, नक्कीच 17 ही तारीख काळ्याच्या पडद्याआड जाणार एक मोठं नाव. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे 17 नोव्हेंबर रोजीच काळ्याच्या पडद्याआड गेले होते. और साथ ही साथ हम जलगांव के टूर्नामेंट कवर कर रहे थे. जलगांव प्रीमियर लीग में थे हम अभी. 17 रन पर बैक टू बैक 4 इनिंग में, 2 मैचेस में 4 इनिंग होते. 4 इनिंग में 17 रन पर हर टीम ने 3-3 विकेट गंवाए थे. व्हॉट अ कोइन्सिडन्स. ओहो, यावेळेस लाऊड अपील. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आहे. रिव्यू किस चीज का मांग रहे हो आप? अल्ट्रा एज लगाएंगे अगले साल. तुलसीदास दादा अगले साल टेनक्रिक को बताकर अल्ट्रा एज सिस्टम करवा लीजिए वहां पर प्लीज, क्योंकि विकेट कीपर हमारे अल्ट्रा एज की मांग कर रहे हैं. स्निकोमीटर अर्थातच त्याच्यासाठी तुम्हाला स्टंपच्या खाली तिथे माईक विशेष पद्धतीचे लावण्यात येतात आणि त्याचं कनेक्शन हे थेट आपल्या टेक्निकल रूममध्ये असतं. त्याच्यासाठी बराचसा खर्च. तो चलिए टेनक्रिक लाइव की टीम तो नहीं, लेकिन ऑनफील्ड अंपायर बताएंगे अब हमें. यस डेफिनेटली. बल्ले का अंदरूनी सिरा लेकर गेंद विकेट कीपर के दस्तानों में, बड़ी मछली जाल में, इज गॉन. चलिए नो मोर आर्ग्युमेंट्स. येस, नक्कीच पंचांनी बराच वेळ घेतला, परंतु योग्य तो निर्णय तुमच्या समोर आला. चला, फलंदाजाला विनंती असेल आपण निर्णयाचा सन्मान करा, कारण दोनही पंच चांगली भूमिका बजावतात. पंचांना माहिती आहे इथं एज लागले आणि एज अँड टेकन कॉट बिहाइंड द विकेट स्वरूपात. धक्का क्रमांक पहिला. बॅटिंग करत असताना टीम जय गावदेव डोंगर नावे संघाला दुसरा धक्का बसतो. फलंदाज प्रशांतची बारीचा शांत झाला, तो मैदानाच्या बाहेर. चला, नौका फलंदाज रेडी राहायचा, अधिकचा वेळ घेऊ नका. चला, डोंगर नावे टीम प्लीज सहकार्य करा, पंचांच्या निर्णयाचा सन्मान करा, कारण मोठ्या खेळाडूंची ओळख आहे आणि योग्य तो निर्णय तुमच्या समोर आला. लाऊड अपील केली होती यष्टीरक्षकानं. जरूर आम्हाला रिषभ पंतची आठवण झाली. खूप जोरात अपील करत असतो, तशा प्रकारचे अपील अगदी यष्ट्यांच्या जवळ उभा आहे आणि आपलं काम चोखरित्या पार पाडतो.
आपण पाहता ही स्पर्धा कोरावळेकर चषक 2025 मुरबाडचा अभिमान. अब आएगा क्रिकेट का असली मजा, अब आएगा खेल का असली मजा. चलिए नए बल्लेबाज भेज दीजिए मैदान में. देखिए मेन अंपायर को यदि आवाज नहीं गई होगी तो स्क्वायर लेग अंपायर से चर्चा होगी और फिर डिसीजन दिया जाएगा. कॉट बिहाइंड द विकेट. जर कदाचित मुख्य पंचांना आवाज गेला नसेल किंवा त्यांच्या प्रथम निदर्शनात आलं नसेल तर स्क्वेअर लेग पंचांसोबत चर्चा करून हा निर्णय दिला जाईल, लक्षात ठेवा. चला आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खेळतो, जिथे मात्र आतापर्यंत ही स्पर्धा आपण पाहताय मुरबाडचा अभिमान. अब आएगा खेल का असली मजा क्रिकेटचा रणसंग्राम, अर्थातच कोरावळेकर चषक 2025 आतापर्यंत ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडते. या स्पर्धेला आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं गालबोट लागले नाही आहे. ऑन स्क्रीन आपण पाहताय या स्पर्धेची जी रील प्रचंड व्हायरल होते ना, ती रील आता आपल्या मुख्य स्क्रीनवर टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. आणि डिसिजन आला आहे कॉट बिहाइंड द विकेट स्वरूपात पेंडिंग आहे. सौरभ माफी असावी. तिसरे पंच आपण जरा थोडं टेक्निकल रूम मध्ये या. तर चला चेक केलेलं आहे प्रत्येक अँगलनं आणि खरं तर क्रुशियल मोमेंट आहे त्यामुळे आपण चेक केलेलं आहे. इतर वेळेस या गोष्टी चेक होत नाही, पण इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही संघांसाठी. हा डिसिजन फार महत्त्वाचा होता त्यामुळे आम्ही तिसऱ्या पंचांकडे ही अपील केली आणि त्यानंतर टेक्निकल रूममधून निर्णय आला फलंदाज बाद नाही आहे. जरूर डिफ्लेक्शन आहे
लक्षात ठेवा डिफ्लेक्शन आहे, डिफ्लेक्शन कोणते आढळलं नाही. बॅटला जर एज लागली असती तर बॉलमध्ये डायव्हर्जन आलं असतं. संघाचं मी विशेष कौतुक करेन आणि आभार व्यक्त करेन की आपण निर्णयाचा सन्मान केलात पंचांच्या. चला खेळ आहे, खेळ भावना दाखवा विनंती करतो. चला डावाला करूया सुरुवात. जिथे धावफलकावरती धावा लागल्यात 18-10 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. उर्वरित 14 बॉलचा खेळ बाकी आहे. बॅटिंग करत असताना टीम जय गावदेव डोंगर नावे. आणि पुन्हा एकदा जय गावदेव डोंगर नावे संघाचा मी मनापासून आभार व्यक्त करू. आर्ग्युमेंट न होणे त्यासाठी त्यांनी अगदी तो डिसिजन मान्य केला आणि त्यांनी लगेचच आपल्या बॅट्समॅनला बाहेर बोलून घेतलं. कॅप्टन आणि संपूर्ण टीमचं मनापासून आभार. तो चलते मैदान की ओर 18 रन 2 विकेट के नुकसान पर 2 गेंदें अभी भी शेष होंगी इस दूसरे ओव्हर की. हो नक्कीच एक चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून खेळ भावना दाखवली. त्यांना माहिती आहे एक चांगली स्पर्धा आहे, चांगलं आयोजन केलं आयोजकांनी, त्यामुळे या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचा गालबोट लागलेला नाही आणि तशा प्रकारे स्पर्धा आतापर्यंत पार पडली. ये जरूर अब आने वाली 2 गेंदें बताएंगे कि इस ओवर में कितने रन बनेंगे. केतन फिर एक बार बॉलिंग मार्क पर. अगली पेशकश पुल टॉस ऑन साइड पर, इस बार नो बॉल. सोने पर सुहागा, नो बॉल और उस पर चौका लग गया है. 5 रन मिलेंगे. हाथ का खोला पंजा अंपायर ने. हो जो गोलंदाज आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता त्याची बॉडी कुठेतरी आता थंडावली की काय, आणि इथून मात्र ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण दिलं होतं फलंदाजाला आमंत्रण आणि दोन्ही हातानं स्वीकारले. बॉलला पाठवले डीप स्क्वेअर लेग मध्ये 4 धावांसाठी. चौके के साथ नो बॉल भी था. देखिए तो चलिए यहाँ पर थोड़ा हंसी मजाक चलता हुआ हमारे मुख्य अतिथि मंच पर. स्कोर आकर पहुंचाया 20 से आगे 23 पर. फ्री हिट बॉल. ओ फिर से एक बार नो बॉल. इस बार ओवरस्टेप कर दिया यहां पर गेंदबाज ने. क्या कर दिया आपने. इससे पहले बीमर, अब आया ओवरस्टेप. चलिए आर्ग्यूमेंट्स किस बात की. अब एक बार अंपायर ने नो दे दिया, शायद साइड लाइन पर.
ओ माय गॉड, चलिए अंपायर सर, ये गेंदबाज ने बड़ी गलती की, शायद पहले आए थे मेरे ख्याल से राउंड विकेट चले गए, ओवर द विकेट अंपायर को बताया नहीं और अंपायर ने कहा कि भाई ये नो बॉल होगी. नक्कीच हा नियमच आहे. तुम्ही ज्यावेळेस हा नक्कीच असं म्हटलं जातं ना, कारण आतापर्यंत जे वातावरण मैदानामध्ये घडलं त्या वातावरणामुळे आता एकामुळे वातावरण दूषित झालं, घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात. और वही हुआ मैदान के अंदर, एक खराब गेंद और वहां से पूरी तरह से ये मुकाबले में तब्दीली हो गई है. अब देखिए यहाँ पर टोटल आगे बढ़ता हुआ 25 रन, प्री हिट कंटिन्यू होगा. बल्लेबाज के पास अभी भी है वो सुनहरा मौका. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल, संधी होती परंतु इथे मिस केला. फलंदाजापासून दूर ठेवण्यामध्ये यशस्वी राहिला. इथे मात्र डॉट बॉलची सांगता झाली आणि इथून मात्र 2 षटकांचा खेळ नाही संपला, अजूनही एक बॉल बाकी आहे. षटक बरंच लांबतं. ये जरूर एक बड़ा ओवर और उसी के साथ ये महंगा ओवर भी, क्योंकि अब तक 13 रन खर्च किए इस ओवर में गेंदबाज केतन ने. आखिरी पेशकश इस दूसरे ओवर की. कमेंट्री बॉक्स एंड से निकलते हुए आगे केतन, छोड़ दिया है इस बार बॉल लेफ्ट. अतिरिक्त रन और अतिरिक्त रन का देखिए इजाफा होता हुआ स्कोर बोर्ड में 26 रन. हो, 26 धावा धावफलकावरती लागल्यात. 1.5 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 2 ओव्हर 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या षटकातील शेवटचा बॉल ऑन साइडला रडार मध्ये आला होता आणि तिथून मात्र फेकून दिला. डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. इट्स आउट ऑफ द पार्क, सिक्सर. बड़ा हिट आखिरी गेंद पर यहाँ पर तानाशाही दिखाई बल्लेबाज ने और सीधे आसमान से वार्तालाप करते हुए भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर. छक्के के साथ टोटल आगे बढ़ता हुआ. पिछले मुकाबले के मॅन ऑफ द मॅच मागील सामन्याचा सामनावीर पाडाळे संघाचा राजेश खंडागळे. चला आपण सामनावीराचा स्वीकार करायचा. यापूर्वीचा सामनावीर पेंडिंग आहे. राजेश खंडागळे हे सामनावीर आहेत आणि त्यांना आपण सामनावीर देऊन सन्मानित करतोय. मी सन्माननीय रामजी धुमाळ यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण राजेश खंडागळेला सामनावीराचा पुरस्कार द्यायचा. राजेशनं चांगला खेळ केला आजच्या दिवसामध्ये. सतत मॅन ऑफ द मॅच तो घेतोय. स्वतः संघाचा संघनायक म्हणून पुढे आला. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट याचं एक सर्वोत्तम उदाहरण तो सादर करतो. उद्या पाडाय संघाला विनंती असेल, उद्या ठीक 8:30 वाजता आपण रिपोर्टिंग करायचे. 9 वाजता पहिला बॉल पडला जाईल. मॅच असेल खांदारेच्या अगेन्स्ट पाडाळे. यस, मजा आएगा कल के पहले मुकाबले में, क्योंकि वो भी बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला होगा. मेरे ख्याल से क्वालिफायर के लिए मुकाबला खेला जाएगा. चमचमाती ट्रॉफीज के लिए कौन रहेगा प्रबल दावेदार, ये देखा जाएगा. जय गावदेव डोंगर नाबे बनाम जय हनुमान करौले के बीच है मुकाबला. तीसरा ओवर पिंकेश बॉलिंग मार्क पर. हो, नक्कीच ट्रॉफी फार महत्त्वाची आहे मित्रांनो, कारण ह्या ट्रॉफीज आपण पाहता आणि नक्कीच आमच्या कॉम्बॉक्समध्ये पिंकेशनं 2 मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज ठेवल्यात. तिसरी जर त्याला मिळवायची असेल तर या पहिल्या सत्रामध्ये चांगली बॉलिंग करायला, कारण आतापर्यंत 2 षटकांमध्ये खूप खर्च झाला. क्योंकि 32 धावा. इससे पहले अभी देखिए बात करेंगे 4 रन का ओवर फेंका था. इस बार विकेट टेकिंग गेंदबाज है ये पिंकेश. अक्सर विकेट चटकाने में कामयाब रहते हैं और इन्होंने विकेट चटकाई. खुले आसमान में बड़ा हिट लगाने का प्रयास किया बल्लेबाज ने मैदान के बाहर. तीसरे विकेट का बदन. कद काठी कमी आहे परंतु या गोलंदाजाची छाती 36ची असं म्हणायला हरकत नाही आहे. निडर अंदाजाने गोलंदाजी करतो. इथे पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन, फलंदाज बाद झाला. मोहन, बढ़िया गेंदबाजी पिंकेश ने. इससे पहले 4 रन का ओवर फेंका था, साथ ही साथ 1 विकेट चटकाई थी. बल्लेबाजी करते हुए 4 रन बनाए थे. दमदार प्रदर्शन रहा था उनका दोनों ही खेमों में और उसी के साथ उसी आत्मविश्वास के साथ फिर से एक बार मैदान में उतरे और दमदार प्रदर्शन करते हुए शानदार गेंदबाजी करते हुए नजर आए. वेरी फर्स्ट बॉल पिंकेश ने विकेट चटकाई. हो, नक्कीच पहिल्या बॉलवर विकेट आल्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास एका वेगळ्या उंचीवर आपल्याला पाहायला मिळतो. आयुष्यामध्ये सगळ्यात पॉवरफुल लाईन काय तर मी करू शकतो आणि मी करणारच, आणि हे करून दाखवलं. आपल्या संघासाठी एक मच नीडेड आणि मस्ट नीडेड ब्रेक थ्रू दिला. अब बल्लेबाज को भी यही कहना होगा कि आई कैन डू इट, मैं ये कर सकता हूँ और कर दिखाना होगा. डोंगर नावे की बात करेंगे, दीपवीर सर, सुनील सर एंजॉय करते हुए ये मुकाबला और उनका तहे दिल से स्वागत. AK47 आकाश खुना हमारे साथ ऑनलाइन जुड़े, उनका तहे दिल से स्वागत. मजा आएगा इस मुकाबले में. आदर्श ट्रॉफी में महत्वपूर्ण योगदान जिनका होता है, अजीत दादा राणे ऑनलाइन हमारे साथ जुड़ चुके हैं. ढेर सारी शुभकामनाएं उन्होंने भेजी इस पूरे मैनेजमेंट को, उनका भी स्वागत होगा.
हो नक्कीच एका मोठ्या स्पर्धेचे आयोजक सुद्धा या मोठ्या स्पर्धेचे भागीदार होत असताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल हो सोडून दिलाय, लीव केलाय, पंचांनी कळवलंय आम्हाला हा व्हाईट बॉल आहे. पिंकेशला दंडात्मक कारवाई केली जाते. पिंकेशवर दंडावलं जातं. इथे मात्र व्हाईट बॉल आला. व्हाईटच्या मधील संघ पुढे चालला. 33 आपण स्कोर कार्डवर पाहू शकता. 33 ला 3 एक नेल्सन फिगर. 33 रन्स ऑन बोर्ड. अगली पेशकश ऑन साइड पर उड़ाया हेलीकॉप्टर, फील्डर वहां पर रनिंग एंड स्टनिंग, एब्सोल्युटली ड्रामा. क्या चल रहा है मैदान में, चारों ओर तालियों की गूंज और बड़े विकेट का पतन. एक के पीछे एक बल्लेबाज मैदान के बाहर. तू चल मैं आया. ह्या मॅच मध्ये काही वेगळीच ऊर्जा आता पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल नंतर टाळ्या वाजतात, प्रत्येक विकेट नंतर उत्साह होतोय आणि मैदानामध्ये संपूर्ण 11 खेळाडूंचा जल्लोष आपला पाहायला मिळतोय. एका वेगळ्या ऊर्जेवर ही मॅच पाहायला मिळते. यस डेफिनेटली. अब ये मुकाबले में नोक-झोंक बढ़ चुकी है, गर्मा गर्मी बढ़ चुकी है, क्योंकि दिल बहलाने वाला ये मुकाबला मैदान के अंदर. हार मानने के लिए कोई तैयार नहीं, जीत के लिए हम संघर्ष करेंगे आखिरी दम तक, यही बताते हुए सभी खिलाड़ी. बिना कुछ किए जय जयकार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती. और अक्सर कहा जाता है स्वप्निल पोटे, मैदान के अंदर संघर्ष करने वालों की कभी हार नहीं होती. संघर्ष किसका रंग लाएगा देखना होगा इस मुकाबले में. 2 विकेटें चटकाई गेंदबाज पिंकेश ने. हो पहिल्या 2 बॉलवर यशस्वी राहिले. जरूर एक व्हाईट बॉल त्यानं फेकला, परंतु 2 विकेट सुद्धा त्याच्या खात्यामध्ये. तो सांगतोय जिथे जिथे विषय गंभीर आहे तिथे पिंकेश कोरावळे संघासाठी खंबीर आहे. ये ऑनलाइन दर्शकों की संख्या बढ़ चुकी है. लेफ्ट हैंडर बल्लेबाज मैदान के अंदर, बड़ी अपील, मिसिंग लेग स्टंप, एक रन मुकम्मल. दूसरे के लिए पलटे शायद 4 नहीं, लेकिन रुकाया गया. 2 मिलेंगे आसानी से. इक्का दुक्का सिंगल डबल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. कुछ स्कोर की बात करेंगे. स्वप्निल पोटे 35. हो 35 धावा धावफलकावरती धावसंख्येच्या उच्चांकाकडे वाटचाल करत असताना जय गावदेव डोंगर नावे संघ पाहायला मिळतोय. या गावातून बरेचसे समालोचक, चांगले चांगले क्रिकेटर्स हे सुद्धा या स्पर्धेचा ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून आनंद घेत आहेत. सुनीलजी शेळके सर, दीपवीरजी बिराडे सर असतील, तसंच AK-47 असतील, ते सुद्धा आनंद घेत आहेत. पुढचा बॉल पिंकेश तयार. खोलात टाकला होता हो थेट यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल. मी म्हटलं होतं जिथे विषय गंभीर आहे तिथे पिंकेश खंबीर आहे. या षटकामधील वैयक्तिक तिसरा गडी पाठवतोय तंबूच्या दिशेने. फलंदाज बाद. या ओव्हर मध्ये तब्बल 3ऱ्या गड्याची कत्तल केली जाते. रणकंदन माजवणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी आता तीक्ष्ण अटॅकिंग बाणा, मैदानाच्या आतमध्ये धारदार गोलंदाजी आपण पाहतोय. बहुत ही शानदार आक्रामक गेंदबाजी नजर आती है मैदान के अंदर. गेंदबाज पिंकेश. हो चांगली गोलंदाजी. पहिल्या 4 बॉलवर फलंदाजांना अक्षरशः बांधून ठेवलं. राजेश दादा याद रखिए, कल सुबह ठीक 8:30 बजे आपको रिपोर्टिंग करना होगा. यदि आपके सामने वाली टीम नहीं होगी उनको गेंदों की पेनल्टी, यदि आप नहीं होंगे तो आपको गेंदों की पेनल्टी. बघा पेनल्टी ही बॉलची दिली जाणार आहे, तुम्हाला धावांची नाही आहे. खांदारे संघ आपण सुद्धा उपस्थित वेळेवर राहा. अगदी ठीक 8:30 वाजता रिपोर्टिंग करा. 9ला पहिला बॉल डिलीट केला जाईल. जाऊयात ऑनगोईंग मॅचकडे. 5वा चेंडू बॉलिंग मार्कवर पिंकेश. खोला टाकलाय, सातत्यानं पुढ्यात टाकणारी गोलंदाजी. फलंदाजांना अक्षरशः या षटकामध्ये बांधून ठेवलंय. जणू का एखादे पोलीस गुन्हेगाराला बेड्या घालतात ना, तशा प्रकारे बेड्या घातल्यात. यस डेफिनेटली देतो या शॉट पोलीस वाला विचारतोय याला त्याला. अब यहाँ पर गेंदबाज देखिए पिंकेश दमदार गेंदबाजी कर रहे हैं. बहुत ही बढ़िया गेंदबाजी, नपीतुली गेंदबाजी, अटैकिंग बाणा. मैंने कहा इससे पहले कि डिसिप्लिन बॉलिंग अटैक आपके पास हो, डिसिप्लिन बॉलिंग यूनिट आपके पास हो तो कोई टीम आपके सामने टिक नहीं पाएगी. लेकिन पहले 2 ओवर में रन संख्या लगभग मेरे ख्याल से 32-32 थी. और अब यहां से बात करेंगे इस ओवर में सिर्फ और सिर्फ 4 रन खर्च के ओवर हैट्रिक चटकाने वाले गेंदबाज रही है. अगली पेशकश पिंकेश. हो एक और अच्छी गेंद, रन आउट का मौका और अंपायर की उंगली ऊपर. अब यहां से टीम वर्क, टीम एफर्ट, बल्लेबाज मैदान के बाहर. झटका नंबर 6. 6व्या क्रमांकाचा धक्का. ओव्हर हॅट्रिक नुकतीच त्यानं पूर्ण केली होती आणि तदनंतर मात्र अजून एक रनआउट स्वरूपात विकेट. आणि आता इथे मात्र 36ला 6 ही स्थिती बॅटिंग करत असताना जय गावदेव डोंगर नावे संघाचे आता ग्रह फिरलेत की काय असंच म्हणायला हरकत नाही आहे. कारण पहिल्या 2 षटकामध्ये 32 आल्या होत्या आणि पुढच्या षटकामध्ये 4 धावा देऊन तब्बल 4 गडी तंबूच्या दिशेने आलेत. म्हणजे आता 36, 12च्या सरासरीने 36 जरूर झाल्या तर उर्वरित एक षटक
एक षटकामध्ये निर्णायक गोलंदाजी कशी केली जाईल, कमीत कमी धावांवरती रोखावं लागेल, एखादं इकॉनॉमिकल षटक येईल का मात्र हाणामारीचं षटक पाहायला मिळेल. कारण टेनिस क्रिकेटचा विश्व शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक, भैरवीचं षटक. बॉलिंग मार्क व बॉलर तयार. भावेश डावखुरे हाताचा एक गुणवान गोलंदाज लेफ्ट आर्म अराउंड विकेटनं बॉलिंग करेल. इथे मात्र विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहता मिलिंद गोले आपल्या संघाचा एक प्रमुख फलंदाज आणि Yes, विकेट किपरच्या भूमिकेत. क्योंकि देखिए ये मास्टरमाइंड विकेट कीपर है, ढेर सारी हरकतें करते, अक्सर बल्लेबाजों को कंफ्यूज करते और उसी की बदौलत हर बार ये टीम अक्सर कहा जाता है कि गेंदबाज के पीछे कौन खड़ा होता है उसकी रील की हड्डी वो विकेट कीपर है. अक्सर आप देखोगे भाड़ेकर टीम के लिए सिद्धू पाटिल जब बिहाइंड द विकेट रहते तब गेंदबाजों की लाइन और लेन देखिए. उसी तरह से जब ये कोरावले की टीम के गेंदबाज आते बिहाइंड द विकेट जब मिलिंद होते तब इनकी लाइन और लेन देखिए. हो, कारण यष्टीरक्षकाकडे एक विशिष्ट अँगल असतो, त्या अँगलनी तो संपूर्ण खेळाची पाहणी करतोय. पहिला बॉल बॅकफुटला गेले, जागा बनवली, कट केलाय बॉलला, डीप पॉइंट कडे बॉल निघून चाललाय सीमा पार. शेवटच्या षटकाची सुरुवात गोड. टीम डोंगर नावे संघासाठी आलाय हा धमाकेदार चौकार. बहुत ही बढ़िया स्ट्रोक था. अभी देखिए पीछे से जाकर खेलने का प्रयास किया था संदीप घायल. देखिए हमारे साथ कंट्रोल रूम में ब्रांड एम्बेसडर हैं टेनक्रिक लाइव के और साथ ही साथ कुणाल मात्रे के. चलते मैदान की ओर 40 रन स्कोरबोर्ड पर, 40 रन ऑन बोर्ड. बढ़िया मुकाबला, कांटे की टक्कर दोनों ही टीमों में. इससे पहले स्कोर द विकेट खेला था, इस बार फिर से कैसे विश्वास रखेंगे भाई इन पर अंपायर्स, कैसे विश्वास रखेंगे ऐसे विकेट कीपर होंगे तो. हो, नक्कीच अपील जरूर जोरात केली होती. पुढचा बॉल यावेळेस रनअप मध्ये थोडासा अडथळा. भावेश काय करतो, मागील सामन्यामध्ये सुद्धा हे दृश्य आपण पाहिली होती. प्रथम तर तो फलंदाजाला वॉर्न करतो, परंतु तदनंतर असं घडलं तर मात्र तुला मंकन केले झाले सांगतो. यस डेफिनेटली. अगली पेशकश फिर से एक बार लॉप किया है. व्हाट ग्रेट टाइमिंग, बेमिसाल टाइमिंग. जिस समय संपर्क हुआ आवाज आई टक, इट्स अ के कडक सिक्सर. हो, नक्कीच बॅट आणि बॉलच्या मध्ये एक सुंदर साऊंड. आणि असे ज्यावेळेस घडताना मित्रांनो बॉल हा थेट आउट ऑफ द ग्राउंड जात असतानाच पाहायला मिळतो. हा आलाय कोरावळेकर चषक स्पेशल, कोरावळे संघाच्या अगेन्स्ट षटकार. यस पिछले 102 सीजन्स में आप देखोगे, पिछले सीजन में या फिर उससे पहले सीजन में डोंगरनावे टीम दो राउंड जीती थी, तीसरे राउंड में कहीं ना कहीं क्वालिफाई होने से रह जाती थी. लेकिन इस साल कुछ अलग खेल दिखाया, इस साल कुछ हटके प्रदर्शन किया और उसी की बदौलत आज देख रहे हैं कि शिवा तीसरे पायदान पर गए थे और अब तक अपनी टीम को अच्छा प्रदर्शन कर रहे हैं, तगड़ी बल्लेबाजी कर रहे हैं. अब तक देखिए रन संख्या की बात करेंगे, रन कुछ कम नहीं है. इवनिंग सेशन में 46 रन मतलब बहुत हो चुके भाई. अब यहाँ से आने वाले बोनस होंगे अभी. हो, नक्कीच, कारण अपयशामध्येच यश असतं. स्वप्न साकारत असताना देखील अपयश आलं तरी खचून जाऊ नका. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका, कारण तुम्ही स्वतःसाठी नाही तर तुमच्या गावासाठी खेळता. अरे लोग तो भगवान को भी नाम रखते हैं, उनके मर्जी के खिलाफ कुछ चीज हुई तो भगवान को भी नाम रखने में हिचकिचाते नहीं है लोग, तो अपनी क्या बात है. तो चलिए इसी बीच थोड़ी खराब फील्डिंग, नतीजा 2 रन मुकम्मल किए. 2 के 7 को टोटल आगे बढ़ता हुआ 48 रन स्कोरबोर्ड पर 6 विकेट के नुकसान पर. हो, ते असं म्हणतात ना की दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमावण्यात व्यस्त राहा, कारण चर्चा आणि आरोप हे यशस्वी माणसाच्या आयुष्यातच असतात. बिल्कुल बिल्कुल सही बात की यहाँ पर आपने कि चर्चा होती है, आरोप प्रत्यारोप लगते हैं, लेकिन जब आप अगली सीढ़ी चढ़ते हो तब ये सब चीजें आपको पेश करनी पड़ती है. फिर से एक बार बड़ी अपील, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, विकेट कीपर के दस्तानों में डॉट बॉल की समाप्ति. और एक गेंद पर ये अपील कर रहे, देखिए रुक गए थोड़ा रनअप रिदम में गलती हुई. इससे पहले रिदम में गलती हुई तो छक्का पड़ा था. अगली गेंद ऑन ड्राइव किया इस बार अलोंग द कार्पेट, मिड विकेट पर गेंद. एक के लिए पलटे, दूसरे के लिए पलट सकते हैं, मौका है और लीजिए, शायद पहुंच गए या नहीं. तीसरे अंपायर की मांग की गई. यहाँ पर टेक्नोलॉजी है तो यहाँ पर चेक किया जाएगा. तो चलिए आज का ये हमारा आखिरी टर्न
फिर से एक बार तुलसीदास दादा धुमाल और उनके सभी मैनेजमेंट सहकारियों का हम तहे दिल से शुक्रिया अदा करेंगे। और साथ ही साथ अभय ठाकूर देखिए हमारे साथ आज नॉट आउट आहे। सलग 4 दिवस आपण आमच्यावरती विश्वास दाखवलात आणि उद्या देखील ठीक 9:30 वाजता 9 वाजता माफ करा, ठीक 9 वाजता पहिला बॉल पडेल या गोष्टीची नोंद घ्या आणि उद्या देखील वेळेवरती उपस्थित राहा। आमच्या स्वप्नील पोटे, टिंक्रिक टीम, पंचांची त्रिमूर्ती, त्रिवेणी संगम या सर्वांचं मनापासून आभार। आम्ही आपल्यातून घेतोय रजानी कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करतोय या परिसरातील गोड आवाज युवा समालोचक कुमारजी बाबरे सरांना। इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू। धन्यवाद प्रथमेश ठाकूर सर आणि अविनाश ठाकूर सर, ज्यांचा आवाज आपण ऐकत होता मागील मॅचमध्ये। खूप चांगलं जे मात्र समालोचन ज्यांच्या माध्यमातून गेले 3 दिवस खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच पहिल्या दिवसामध्ये देखील प्रथमेश ठाकूर सरांचा आवाज आपण ऐकला। कालच्या दिवसामध्ये त्यांचा शेड्यूल बिजी असल्या कारणास्तव ते या ठिकाणी उपस्थित राहिले नाही आहे। त्यानंतर अभि ठाकूर सरांचा कालच्या दिवसामध्ये आवाज ऐकला आणि आजच्या दिवसामध्ये अविनाश ठाकूर आणि प्रथमेश ठाकूर सरांचा म्हणजे दोघांचा आवाज आपण ऐकला। आज आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच कोराळेकर चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा 16चा दिवस क्रमांक 3रा आणि 3ऱ्या दिवसातील सुपर 5 मध्ये कोणता संघ दाखल होईल, येणारे वेळ, येणारे 24 बॉल इथे सांगून जातील। संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं करूया सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि नक्कीच टेनक्रिक यांच्या माध्यमातून जोडले गेले प्रेक्षक त्यांचं देखील करूया मनपूर्वक सस्नीय स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। सध्या नक्कीच मॅचला होती सुरुवात। एका साईडला जय हनुमान कोरावळे संघ आणि त्यांच्या विपक्ष सध्या पाहिलं तर नक्की जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे संघ। दोन संघ इन ॲक्शन मध्ये सध्या मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने या दोन टीमची चर्चा होत असते आणि आज मात्र पुन्हा एकदा योग जुळून आलाय कोराळेकर चषक 2025 दिवस क्रमांक 3 मध्ये। दोन संघ इन ॲक्शन मध्ये आपण खेळताना पाहतोय। मॅच मध्ये घडेल काय? एका साईडला जर पाहिलं तर नक्कीच खूप चांगली बॅटिंग जी मात्र डोंगरनावे संघाची आपण पाहिली। 4 षटकांमध्ये अवघ्या 50 धावा कुठल्या गेल्या आणि 24 बॉलमध्ये 51 धाब्यांची आवश्यकता जी मात्र आता असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, म्हणजेच खऱ्या अर्थाने पाहिलं तर जय हनुमान कोराळे या संघाकरिता सध्या पाहिलं तर नक्कीच होम ग्राउंड आहे, घरचा मैदान आहे आणि घरच्या मैदानावर खेळताना नक्कीच भरपूर सारा खेळपट्टीचा अनुभव देखील जे मध्ये कोरावळे संघाकडे असेल यात काही शंका नाही आहे। गुणलेखकच्या भूमिकेत आमच्या सोबत गेले 2 दिवस जे मात्र आमच्या सोबत जोडले स्वप्नील पोटे सर, एक दिलदार मनाचा राजा माणूस आणि त्याच अनुषंगाने टेनक्रिक वाहिनी देखील गेले 3 दिवस त्यांच्या माध्यमातून क्वालिटी आणि क्लिअरिटी आपण पाहतो आहोत आणि ऑनलाईन प्रेक्षक ही स्पर्धा घर बसल्या देखील एन्जॉय करू शकतात। आता सध्या पाहिलं तर नक्की प्रथमेश ठाकूर सर आणि अविनाश ठाकूर सर आपल्यातून रजा घेत आहेत। खूप चांगलं जे मात्र समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रभर ऐकत असतो। कोणती टेनिस क्रिकेट स्पर्धा म्हटली आणि नक्कीच पहिला जर समालोचकच्या बाबतीत जर नाव आलं ना कोणाच्या मुखात तर त्यांचं नाव फक्त आणि फक्त प्रथमेश ठाकूर सर असते। असे इन्स्टा स्टार प्रथमेश ठाकूर सर। 24 बॉल 51 धाब्यांची आवश्यकता। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहेत। सध्या इथे संघर्ष दोन्ही टीमला करावा लागेल। संघर्षमय खेळी आता मात्र कोणाच्या नक्कीच बॅटमधनं पाहायला मिळेल यात मात्र हे देखील पाहणं गरजेचं राहील। सध्याच्या घडीला ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल झालीत। जय हनुमान कोरावळे संघाकडनं मिलिंद घोळले आणि त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर नक्की 2 मॅचचा हिरो पिंकेश धुमाल या खेळाडूला पाहतोय। मॅचला होई सुरुवात। दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि नक्कीच
क्रमांक 1च्या षटकामध्ये दीपू या गोलंदाजाला इन्व्हाइट केलंय. भरपूर चांगली कामगिरी दोन्ही टीमची सातत्याने मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये होत असते. आणि आता मात्र या मॅचमध्ये इथे दोन्ही टीमला इथे झुंकून द्यावं लागेल. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल, आय यू मिस, आय डेफिनेटली हिट. पहिल्या बॉलवर घडलंय काय? पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त. या मॅच मध्ये महत्वाची विकेट गोल्डन डकचा शिकार होताना आपण पाहतोय तो म्हणजे याचा मिलिंद गोल्ले. बॅक टू द डगआउट. जे मॅच मध्ये घडलंय काय? पहिल्या बॉलवर इथे मात्र विकेट प्राप्त झाले. मॅच मध्ये महत्वाची विकेट होती. अक्षरशः ज्या फलंदाजाकडे भरपूर अपेक्षा असतात म्हणजेच कोरावले संघाच्या, आणि तो फलंदाज मैदानामध्ये आता पहिल्या बॉलवर तंबूच्या आश्रयाला गेलाय. आता सध्या इथे संकट आले. पहिल्या बॉलवर P1च्या षटकामध्ये सध्या आपण पाहिलं तर दीपू या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं होतं आणि खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली सुरुवात सध्याच्या घडीला दीपूच्या माध्यमातून पाहतोय. पहिल्या बॉलवर ब्रेक थ्रो मिळून दिलाय जे मात्र गोलंदाज दीपूने. न्यू बॅटर जयेश हा मात्र दाखल झालाय. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन देखील पाहतोय. ओहो, बॅटने फोर्स करायचं होतं. लाऊड अपील देखील पंचांकडे इथे केली होती, स्वीकार करणार नाही. या पंच तटस्थ असतील. याच अनुषंगाने लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल इक्वडली जाईल. संघाचा प्रारंभ आणि शुभारंभ देखील होताना पाहतो या मॅच. म्हणजेच जय हनुमान कोराळे संघ बॅटिंग करत असताना धावफलकावरती इक्वडली जाईल एक सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक एका विकेटच्या मोबदला देखील आपण पाहतो या मॅच मध्ये. सध्या नक्कीच आता थोडीशी परिस्थिती नाजूक आहे कारण की मिलिंद गोल्लेची विकेट देखील खूप महत्वाची होती. ओहो, ऑन साइडला हाफ ट्रॅकर बॉल, शॉर्ट आर्म पुल, त्यावर मिळवलाय सक्सेसफुली. हा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. पिंकेश धुमालच्या बॅट मधनं चौकार. आता थोडंसं मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाही. या चौकाराने धावफलकवर धावसंख्या जोडली ती मात्र 5 आकड्यावर. त्यानंतर आलेला हा डॉट बॉल, खूप चांगला बॉल, चांगलं नियंत्रण सध्याच्या घडीला टप्प्यावर जे मात्र ठेवताना आपण दीपू या गोलंदाजाला पाहतोय. क्रमांक 1च्या षटकामध्ये यासाठी निवडलं होतं. P1च्या षटकामध्ये खूप असा प्रेशर असतो. तो प्रेशर कोणताही मात्र न घेता दीपू या मॅचमध्ये गोलंदाजी करतोय. हो हो, अगदी विचार करत असताना बॅटने प्रहार करायचा होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. आणखीन एक सलगचा दुसरा डॉट बॉल सध्याच्या घडीला आपण पाहतोय ज्यामध्ये दीपूच्या माध्यमातून धावफलक 5 आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात. सध्या नक्कीच या मॅचमध्ये जर समीकरण पाहिलं तर 19 बॉल शिल्लक असतील आणि 19 बॉलमध्ये 46 धाब्यांची आवश्यकता. मॅचमध्ये घडेल काय? मॅचमध्ये बिघडेल काय? दोन्ही टीमला हा सामना महत्वाचा आहे यात शंका नाही आहे. पुढील बॉल ओव्हर द विकेट. हो हो, येते नक्कीच आणखीन घडलंय का? विकेट किपरचं बॅकअप खूप चांगलं पाहायला मिळतंय. लाऊड अपील केली जाते पंचांकडे. प्रशांत शेळके होता विकेट किपरच्या भूमिकेत सध्याच्या घडीला पाहतोय आणि नक्कीच पंच देखील तटस्थ असतील. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मध्ये जाऊन पोहोचले. क्रॉपिंग क्रीज मध्ये बॅटर सेफली पोहोचला असेल. त्याच अनुषंगाने ते मला नक्कीच विकेट नाहीये. सध्या या मॅच मध्ये पाहिलं तर नक्कीच आता मात्र प्रवीण दादा खुणे यांच्याकडून ATM देखील खुलं झालंय कारण की दीपूने जी महत्वाची विकेट घेतली म्हणजेच मिलिंद गोल्लेची आणि त्या विकेटसाठी प्रवीण दादा खुणे याचकडून जे मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय, जमा देखील झालंय. एक खूप चांगलं दिलदार व्यक्तिमत्व म्हणजे प्रवीण दादा खुणे आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच आता ATM देखील खुलं होताना पाहतो या मॅच मध्ये.
एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले. एका विकेटच्या मोबदल्यात क्रमांक 2च्या षटकाला होते सुरुवात. जय बिराडे सातत्याने खूप चांगली कामगिरी जी मात्र पाहत असतो. जय बिराडे याच्या माध्यमातून शॉर्ट बॉल होता, हुक करायचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतर फटका फसला होता, मिसटायमिंग स्ट्रोक. त्यानंतर जयेश शेळकेचं बॅकअप खूप चांगलं येतंय. बॉलला गॅदर केलं आणि फक्त एकच सिंगल इक्वडली जाईल. धावसंख्या सध्याच्या घडीला जाऊन पोहोचते ती मात्र 7 या आकड्यावर. खूप चांगली सुरुवात सध्याच्या घडीला आपण जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे या संघाची पाहतोय. जर आपण खऱ्या अर्थाने पाहिले तर प्रशांत बिरा स्मृती चषकामध्ये ते मात्र सेमीफायनलमध्ये नक्कीच त्यांना सेमीफायनलच्या मॅचमधून बाहेर फेकले गेले स्पर्धेच्या आणि त्यानंतर इथे पुन्हा एकदा कोरावळेकर चषकामध्ये दाखल झालेत आणि आज चांगला खेळ करतात. ऑन ड्राईव्ह केला, लेग ग्लान्स केला, डीपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. एक सिंगल मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, नो डाऊट एकच धाव घेतली जाईल. खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगला संघर्ष, खूप चांगली जिद्द, चिकाटी जी मात्र फिल्डरची देखील आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचले. धावसंख्या झाले 8. यात पडले दोघांची गाठ. कोण लाभील कोणाची वाट, सामना महत्वाचा राहील. कोरावळेकर चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा देखणा सोहळा. पुढील बॉल राईट राऊंड द विकेट जय बिराडे. ओहो, हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साइडला गेल्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु बॅटची एज आणि विकेट किपरचं बॅकअप खूप चांगलं. जयेश शेळके करत नाही चूक आणि टिफलाय जेल आणि संपलाय जो मात्र बॅटर पिंकेश धुमाळचा खेळ. विकेट क्रमांक 2 मैदानामध्ये जो मात्र बॅटिंग करणार टीम जय हनुमान कोरावळे या संघाला. संघ खूप चांगला खेळ सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. आज देखील खूप चांगला खेळ करताना या मॅच मध्ये दीपवीर बिराडे सर देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. सुनीलजी शेळके सर हे देखील या स्पर्धेचा मॅचचा आनंद घेतात. यावेळेस आक्रमण करायचा प्रयत्न मानत जरूर केला होता, परंतु इथे नक्कीच विकेट मान्य आहे ते मात्र गोलंदाज जय बिराडेला आणि त्याच अनुषंगाने टिफलाय जेल आणि संपलाय जो मात्र श्याम धुमाळचा खेळ आल्या पावली परत जातोय. गोल्डन डकचा शिकार देखील होतोय तो मात्र श्याम धुमाळ. बॅक टू द डगआउट. ऑन हॅट्रिक, हॅट्रिकची संधी असेल. मंगेश दादा शेळके यांचं देखील आता एटीएम खुलं झालंय. हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. ओहो, हाफ ट्रॅकर शॉर्ट अँड पूल अँड सक्सेसफुल आणि ठोकलाय लांबच लांब, दूरच दूर, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा भव्य षटकार. कॅश प्राइज जमा होते, कॅश प्राइज जमा होते. मॅच मध्ये घडतंय तसं विचित्र चित्र असं ही मॅच आपण पाहतोय, कारण की कधी बॉल कधी कौल जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर डोंगरनावे संघाच्या बाजूने जातोय, तर कधी कौल सध्याच्या घडीला पाहिलं तर नक्कीच कोरावळे संघाकडे जातोय. अजून 2 बॉल मध्ये 2 षटका जर ठोकले अर्जुन या बॅटरने तर रघुनाथ दादा धुमाळे आज कडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 14 या आकड्यावर. 13 बॉल आणि जिंकण्यासाठी 37 धाब्यांची आवश्यकता. अर्जुन आणि त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर जयेश. पहिल्या बॉलवर ठोकला षटकार अर्जुन या बॅटरने. ओहो, आणखीन एक ठोकलाय. जसा स्लॉट मध्ये आला त्याला पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये. लांबच लांब, दूरच दूर. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने फटका सजवलाय आणि बॉलला पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक लागोपाठचा जयेशच्या बॅटमधून आलेला दुसरा षटकार.
षटकार ठोकले, 2 षटकार आणि पुन्हा एकदा वापसी आले आणि आपल्या नक्की दगाऊट कक्षामध्ये देखील आनंदाचं वातावरण तयार होताना या मॅच मध्ये पाहतोय. सध्या नक्कीच आता मॅचचं समीकरण आपण पाहिलं तर 12 बॉल शिल्लक असतील. 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. सध्याच्या घडीला तारणहार संकट मोचक बनतोय जो मात्र बॅटर अर्जुन आणि त्याच्या सोबतीला साथ देताना आपण या मॅच मध्ये पाहतो. जयेश या खेळाडूला काय घडेल मॅच मध्ये. क्रमांक 3च्या षटकाला होते सुरुवात आणि धनाजी या गोलंदाजाला इन्व्हाइट केले बॉलिंग मार्कवर. धनाजी शेलके बॉलिंग मार्कवर क्रमांक 3च्या षटकामध्ये. आता मात्र नक्कीच विकेट घेणं तितकं महत्त्वाचं राहील. प्रथमतः आपण बॅटिंगसाठी खऱ्या अर्थाने पाहिलं तर ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल होती. मिलिंद गोल्डे आणि पिंकेश धुमाल त्यांच्याकडनं हवी तशी कामगिरी पाहायला मिळाली नाही आहे. त्यानंतर मिडल ऑर्डरसाठी जयेशला पाहतोय आणि त्यानंतर श्यामने आपल्या संघाची साथ सोडली. पण यावेळेला आणखीन एक वाईडिश लोंगॉन आणि डीप मिड विकेटच्या अगदी मधोमध बॉलला पाठवून दिले. काऊकोन रिझन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. आणखीन एक संघर्षाचा शंखनाद फुंकणारा भव्य षटकार. धन्यवाद डीजे. धावांची आवश्यकता असेल. पुढील बॉल राईट राऊंड द विकेट. गोलंदाजी ट्रॅकवर धनाजी शेलके. ओहो यावेळेस फटका फसला. मिस्टामिक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डीप वरनं त्याच्या आवाकाच्या बाहेर. सेकंड अटेम्प्टला झेल पकडलाय. व्हॉट अ कॉट. काय झेल पकडलाय. काय झेल संपादित केलंय. फर्स्ट अटेम्प्टला प्रयत्न फसले. त्यानंतर सेकंड अटेम्प्टला हा झेल खेचून आणलाय. हा झेल नक्कीच पाहणे गरजेचं राहील कारण की आता थोडंसं मनामध्ये कक्ष देखील असेल. जबरदस्त काय झेल पकडलाय. असं काही चित्र मागील प्रशांत बिना स्मृती चषकामध्ये देखील घडलं होतं कारण की एक शेवटचा झेल जो मात्र एका हाताने कलेक्ट केला होता आणि त्याच्या अनुषंगाने सुपर 5 मध्ये जो मात्र डोंगरनावे हा संघ दाखल झाला होता आणि हे चित्र आज पुन्हा एकदा आपण कोराळेकर चषक मध्ये जे मात्र पाहायला मिळत आहे. काय घडले या मॅच मध्ये. आता थोडंसं इथे समीकरण पाहिलं तर 9 बॉल 25 धावा. या मॅचचं नक्कीच सोशल मीडियावर जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर ही रील्स व्हायरल होईल याची शंका नाही आहे. आज कोराळेकर चषकाचं नाव देखील मोठ्या उंचीवर जाईल. यावेळी फटका बसला. मिस्टामिक स्ट्रोक. झेल घेतलाय. तानाजी खुणे आला आणि नाही करणार चूक आणि नक्कीच या अनुषंगाने आणखीन एक धक्का बसतोय बॅटिंग टीम जय हनुमान कोरावळे या संघाला. आठ बॉल 25 धावांची आवश्यकता. काय घडले या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तो झेल सोडला होता. त्यानंतर सेकंड अटेम्प्टला असं वाटलं होतं की हा षटकार जाईल की काय पण त्यानंतर पुन्हा एकदा हा झेल जो मात्र खेचून आणलाय. जय बिराडे यांनी अप्रतिम झेल मात्र संपादित केलं आणि दीपूचं देखील खूप चांगलं कौतुक करावं लागेल कारण की त्याचं देखील एफर्ट आणि प्रयत्न भरपूर चांगले होते आणि त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा ही मॅच फिरले. आता मात्र समीकरण पाहिलं तर 8 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता. धनाजी ओहो अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. डीप मध्ये ट्रॅव्हल केला ऑन साइडला. त्याच अनुषंगाने पाहिलं तर शॉर्ट मिड विकेटला चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळतं. एका सिंगल इक्वडली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या जी मध्ये जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 20
27 या आकड्यावर 5 विकेटच्या मोबदल्या 5 धक्के बसलेत माटेकना टीमला. सध्या मिलिंद गोहले, त्यानंतर पिंकेश धुमाल, त्यानंतर जयेश, त्यानंतर श्याम आणि आता मात्र संघर्ष करताना अर्जुन आणि त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर भावेश. जर तिसरा षटकार जर अर्जुनच्या बॅटमधून आला तर नक्कीच रघुनाथ धुमाळे आजकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं, ते मात्र गमवताना आपण पाहिलं. धावसंख्या 27. आणखीन एक डॉट बॉल आला. या मॅचचं समीकरण आपण पाहिलं तर नक्कीच आता जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 24 धाब्यांची आवश्यकता असेल. काय घडेल मॅच मध्ये? सहा बॉल आणि 24 धाब्यांची आवश्यकता असेल. 6 बॉल 24 धाब्यांची आवश्यकता. आतापर्यंत जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर 3 षटकांमध्ये 27 धावा जोडल्या गेल्यात आणि या मॅच मध्ये जर आता खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्की 6 बॉल आणि 24 धावा थोडंसं इथे नक्की कठीण असं आव्हान आणि कठीण जे मात्र बनून राहिले ते मात्र जय हनुमान कोरावळे संघासाठी. काय घडेल मॅच मध्ये? पहिल्या बॉलवर जर एखादा षटकार आला प्रशांतच्या विरुद्ध तर नक्की त्या मॅच मध्ये थोडंसं आशेचा किरण जागृत होऊ शकतो, तो म्हणजे कोरावळे संघासाठी. गेम इज ऑन. पहिलाच बॉल बॅट शीट ऑफ एज घेतले क्षेत्ररक्षक नाही तर यष्टीरक्षक स्वतः शिवा खुणे जातोय आणि शिवा खुणेने पकडलाय जेल आणि संपलाय जो मात्र बॅटर भावेचा खेळ. विकेट क्रमांक 6 मैदानामध्ये बसतोय. बॅटिंग टीम जय हनुमान कोरावळे या संघाला. आज आता खऱ्या अर्थाने पाहिलं तर या मॅच मध्ये 5 चेंडू आणि 24 धाब्यांची आवश्यकता असेल. सध्या विचार करता 90% हा सामना नक्कीच डोंगरनावे या संघ खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये मात्र नक्कीच काही घडू शकतो, कारण की पल में राजा और पल में भिकारी बनाने वाला क्रिकेटचा खेळ असतो. 5 बॉल 24 धाब्यांची आवश्यकता. इथे संघर्ष इथे नक्कीच करावा लागेल आपल्या गावासाठी हिरो बनण्यासाठी. 5 बॉल 24 धावा इथे ठोकाव्या लागतील. सध्या सुपर 5 मध्ये जाण्यासाठी चाललेली ही धडपड संघर्ष दोन्ही टीम कडनं आपण पाहतोय. प्रयत्नातनी परमेश्वर. प्रयत्न तगडे असले तर नशिबाला देखील आपल्या समोर झुंकावं लागतं, वाकावं लागतं. मॅच मध्ये घडेल काय? 5 बॉल 24. हो अगदी विचार केला तर क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. प्रशांत शेळके याचं नाव गोलंदाजी मार्कवर क्रमांक 4च्या षटकामध्ये आलाय. अफलातून गोलंदाजी करतोय. 6 बॉल 24 धाब्यांची आवश्यकता होती. त्यानंतर 2 डॉट बॉल फेकलेत आणि आता मात्र 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 24 धाब्यांची आवश्यकता. क्रमांक 4च्या षटकामध्ये इथे पाहिलं तर प्रशांत शेळकेला हार मान्य नव्हती आणि त्याच अनुषंगाने ते गोलंदाजी करत होता. पहिल्या बॉलवर विकेट टिपली. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर जर हाताने पाहिलं तर नक्कीच रनआउटच्या माध्यमात एक विकेट टिपली आणि आता मात्र ज्या काही अपेक्षा होत्या म्हणजे कोरावळे संघाच्या त्या अपेक्षांचा भंग करून टाकले ते मात्र प्रशांत शेळके या गोलंदाजाने. धावफलकावरती 27 लॉस ऑफ 7 विकेट जी मात्र आता जिंकण्यासाठी 4ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे फेकावे लागतील. अर्जुन आणि त्याच्या सोबतीला तुषार. हो पायावरती जाऊन अदलतोय आणि या सामन्यामध्ये जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर जय गावदे स्पोर्ट्स डोंगर नावे संघाने पकड निर्माण केले. कोणताही चेंडू अवांतरी ते फेस केला नाही तर खऱ्या अर्थाने नक्कीच हा सामना नो डाऊट डेफिनेटली जय गावदे स्पोर्ट्स डोंगर नावे संघ इथे जिंकू शकतो. आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर दिवस क्रमांक 3 कोरावलेकर चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा सोहळा आणि खऱ्या अर्थाने सुपर 5 मध्ये नक्कीच जाण्यासाठी सज्ज संघ असेल तो म्हणजे जय गावदे स्पोर्ट्स डोंगर नावे संघ. पकडला जाईल आणि संपला आणखीन एका बॅटरचा खेळ. विकेट क्रमांक 8 मैदानामध्ये बसते. बॅटिंग करणार टीम जय हनुमान कोरावळे या संघाला. खऱ्या अर्थाने पाहिलं तर क्रमांक 1चा दिवस असेल. क्रमांक 1च्या दिवसामध्ये सुपर 5 मध्ये जो मात्र दाखल होणारा संघ म्हणजे शिवप्रेमी शिरगाव संघ असेल. कालच्या दिवसामध्ये माळशेज विभागातील माही 11 अंबेला संघ असेल आणि आजच्या दिवसामध्ये कोणता संघ दाखल होईल?
हो यावेळेस फटका फसलाय मिस टायमिंग स्ट्रोक आणि याचा अनुषंगाने ते पाहिलं तर नक्कीच डीप वरनं फिल्डर येतो वेगाने बॉलला गॅदर केलं एका टप्प्यावर आणि त्याच्या अनुषंगाने फक्त एक सिंगल इक्वडली जाईल. एक बॉल ते जमीनची आवश्यकता. आता मात्र नक्कीच कोराळेकर चषकामध्ये नक्कीच सुपर 5 मध्ये कोणताही चेंडू अवांतर फेस केला नाही तर जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे संघ एंटर होईल यातील शंका नाहीये. तुषार धुमाल हो चांगला बॉल आणि नक्कीच कोराळेकर चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा 16 आणि दिवस क्रमांक 3 आणि दिवस क्रमांक 3 मध्ये सुपर 5 मध्ये दाखल होणारा संघ जयगावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे संघ. खूप चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये त्यांचा पहिला आणि त्याच अनुषंगाने कोराळेकर चषकामध्ये सुपर 5 मध्ये दाखल झालेत.